तर मी हा व्हिडिओ का बनवतो? तर आता विषय काय झाला आहे की आम्ही ज्या घरात राहतो त्या घरातल्या घरमालकाने आम्हाला आता घर सोडायला सांगितलं. जसं की आम्ही त्यांना गावलेलं पूर्वी की आता आम्ही सोडणारच आहे घर. मग त्या दरम्यान आता मला नाही बरं आणि राहिल्यात आमच्याकडे 10 दिवस. त्या 10 दिवसांमध्ये घर बघायचं आहे आपलं. मग अजूनसुद्धा घर सापडलेलं नाही. त्यात मला नाही बरं, त्यात पैसे संपल्यात, माझे पैसे भावाला गेले, त्याचा क्रेडिट कार्डचा हप्ता फेडायसाठी. भावाकडे पण पैसे नाहीत, त्याला पण बरं नाही, हातपाय दुखल्यात, आईला बरं नाही, काका येऊन बसल्यात, काकांचा खर्च आहे. हा एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे. फालतू भल्याभल्यांना वाटेल की निगेटिव्ह सिच्युएशन आहे, खरं आपला माइंडसेट तसा नाही, तुम्हाला माहिती आहे. तर मी याला कसा अप्रोच करतो आहे की या सिच्युएशनमध्ये पण एक अपॉर्च्युनिटी आहे. देव किंवा गॉड मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीतरी चेंज आणण्याचा वेळ हा आहे. तर आता माझ्याकडे 2 चॉईस आहेत. तर या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला घाबरून जाऊन डिस्ट्रॅक्शन्समध्ये गुंतून जाणे, इंस्टाग्राम बाकीच्या गोष्टी, एस्केप शोधणे, किंवा फाईट बॅक करणे, स्वतःला इम्प्रूव्ह करणे, अपवर्ड स्पायरलची सुरुवात करणे आणि परत लाईफला ट्रॅकमध्ये आणणे. पहिली चॉईस सुरुवातीला चांगली वाटते, नंतर ती लई हार्ड सिच्युएशनमध्ये आपल्याला टाकणार आहे. दुसरी चॉईस ऑन द अदर हँड, दुसरी चॉईस सुरुवातीलाच हार्ड वाटते, कारण नंतर आपण त्यासाठी ग्रेटफुल असणार. तर आता मग आणखी फोकसनं प्रयत्न करायचं. आणि आता मला लक्षात आलं आहे की सिच्युएशन ज्यावेळेला वर्स होते ना, ज्यावेळेला पूर्ण सिच्युएशन खराब होते, त्यावेळेला आपण जास्त ग्रो करतो, जास्त ग्रो करण्याची इच्छा जागृत होते आपल्यात, जास्त ग्रो करण्याची ताकद मिळते आणि लवकर ग्रो करतो आपण, आळशीपणा दाखवत नाही असल्या गोष्टींमध्ये. ज्यावेळेला कम्फर्टेबल झालं असते त्यावेळेला आपण लय आळस करतो. तो कम्फर्ट झोन असतो की नाही आपला, कम्फर्ट स्किल्स युअर ड्रीम्स असं म्हणतात ना, खरं आहे ते. तर आपला माइंडसेट का सुरुवातीपासून असं फाईट बॅक. आणि होप गाईज की तुमचं, होप मित्रांनो की तुमचा पण असंच असेल, आणि जरी नसला तरी तसा बनवा. नाउ इट्स टाइम टू फाईट बॅक.